नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे गोंदिया जिल्हा इकडे. आणि गोंदिया जिल्ह्यापासून 25 किलोमीटर आमगाव आहे. आणि आमगाव इथे आम्ही आज आलेलो आहे. आणि आमगाव इथे आपल्याला प्रसिद्ध स्थान आहे एक महादेवपाडी म्हणून. महादेवपाडी आहे कारण की मी माझ्या साल्याकडे आलो होतो, आज फिरायला आलेलो म्हणजे आम्ही. तर तो म्हणे इकडे महादेवपाडी खूप फेमस आहे म्हणे आणि खूप बघायसारखं आहे. खूप देवधार्मिक आहे, स्थान आहे चांगलं देवाचं, महादेवचं. ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की तिथं काय काय राहतं आणि काय बघायसारखं आहे हे तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहे. आणि पुढचा ब्लॉग बघत राहा. आम्ही तुम्हाला सुरुवात करतो आता व्हिडिओ दाखवायची. माझ्याकडनं काही बोलायमध्ये काही चूक झाली असेल तर मला माफ करा. ठीक आहे, चला मग पुढची ब्लॉगची सुरुवात करूया मग आता. आणि महादेवपाडी आहे, आपल्याला इकडे जायचं आहे. इकडे जायचं आहे आपल्याला आता. आणि खूप दूर आहे असं दिसतं, जवळ आहे पण खूप छान आहे इकडे. हा माझा साल्याचा मित्र आहे. आम्ही चाललो आता महादेवपाडीवरती. खूप म्हणजे खूप ऊन पण खूप आहे इकडे, खूप ऊन आहे. खूप असा घाम येऊ राहिला खूप. पण तुम्ही इथं ना थंडीमध्ये, आम्ही तर म्हणतो थंडीमध्ये आलं ना तर दर्शन पण चांगले होता. हे बघा हा रस्ता इकडनं आणि इकडनं आपलं महादेवपाडी आहे. तुम्ही बघू शकता एवढं कसं वातावरण इथलं. फुल असं म्हणजे जंगल टाईपच आहे. हे बघा. आणि इकडे आपल्याला इकडनं वरती जायचा रस्ता हा. खूप एक तर ऊन पण खूप आहे. मित्रांनो, तुम्ही कधी आमगाव इथे आले असेल आणि आमगाव इथून आपलं रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनकडनं हा एक रस्ता जातो, एकदम खूप जवळ आहे आणि एकदम छान रस्ता आहे. म्हणजे इथून जायला कशाचा त्रास नाही होत आणि एकदम सिंपल रस्ता आहे. इकडनं तुम्हाला दाखवतो मी हा रस्ता कसा जातो. इथून एक रस्ता आहे, एकदम सरळ रस्ता आहे आणि रेल्वे स्टेशनकडनं खूप जवळ आहे आमगावच्या इथून. आणि काही जास्त काही नाही, 2 किलोमीटर असेल हा रस्ता आमगावच्या रेल्वे स्टेशनपासून. आणि खूप सरळ रस्ता एकदम. इथून तुम्ही एकदम व्यवस्थित येऊ शकताय आणि इथूनच तुम्हाला आहे ना एकदम जवळ पडतं. हे बघा, हे महादेवपाडीचं आहे. हे बघा, आपल्याला इकडे वरती जायचं आहे आणि खूप मस्त आहे, बघायसारखं आहे. हे बघा, आता आम्ही चाललेलो वरती. हा माझा साला आहे, आम्हाला घेऊन चालला आहे, फिरायला घेऊन आला इकडे महादेवपाडी इथे. बघू शकता तुम्ही इथलं. तीनशे पायऱ्या आहे. वाघदेवाच्या अजून आपण पुढे दाखवू. हे वाघदेवाचं मन पहिलं दर्शन. चला पुढे, चला पुढे. अजून खूप वरती जायचं आपल्याला. एवढ्या वरती जायचं आपल्याला.
भरपूर आला मित्रांनो, आणि खूप वरती पण आहे. आणि खूप छान आहे, बघायसारखंच आहे. या नक्की तुम्ही इथं एक वेळा विजिट करा, इकडे बघायला या. आणि खूप ऊन आहे इकडे, ऊन तर एवढं की सांगूच नका. आणि तुम्ही येणार तर थंडीमध्ये या, थंडीमधलं इथं वातावरण खूप छान राहतं. एवढं वरती आलेलो आपण. हे आपण अर्धा इथं वरती आलेलो आहे, आणि हे वरचं ठिकाण आहे, हे गणपतीचं मंदिर आहे. महादेवचं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण इथले दर्शन दाखवू तुम्हाला. हे आपण इथून आलो तो वरती. सध्या तर मंदिर बंद दिसतंय मित्रांनो. मंदिर बंद आहे, म्हणून म्हटलं तुम्ही थंडीमध्ये. हे आपले नंदी महाराज बघून घ्या. आणि इथलं तुम्हाला आता वरचं सीन दाखवतो मी तुम्हाला. खूप सुंदर एकदम बघासारखं आहे. हे बघा, आणि इकडे आपलं समोर एक तलाव आहे. अजून वरती जायचं मित्रांनो आपल्याला, इथं काहीच नाही अजून. चला वरती जाऊया, मग पुढची सुरुवात करूया. एक रस्ता जातो मित्रांनो हनुमान मंदिरकडे. आता वरती एक हनुमानचं मंदिर आहे आपलं देवाचं, तर हे पण तुम्हाला दाखवतो वरती कसं दृश्य आपलं वरचं बघायचं. हे चाललंय पुढे वरती. इकडे एक थोडं गुफ्यासारखं आहे. हे बघा, हे गुफ्यासारखं आहे. थोडं मध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. थांबा, इथे बंद करा. बंद करा म्हणलं काय तर सांग ना तुम्ही.
त्याला काही भेव नाही. हे बघा इकडनं खूप आहे. हे बघा असं यायला पडतं इकडनं गुफ्यामधनं. हे आपण इकडनं वरती आलेलो आहे. हे गणपती मंदिर आहे समोर. आता इकडनं परत जिथून आलो होतो तिथं परत जायला पडणार आपल्याला. इकडनं आपल्याला या रस्त्याने आता अजून वरती जायचं आहे. इकडे जायचं आपल्याला वरती. हे बघा बघू शकता. खूप थकलो आहे मित्रांनो. खूप दम पण लागला आहे. पण एकदम खूप सुंदर आहे बघायसारखं आहे एकदम. नक्की या तुम्ही एक वेळा. आणि इथं महाशिवरात्रीला ना आपल्या इथं ना जत्रा होते. इथं महाशिवरात्रीची खूप मोठी जत्रा होती इथली. हे बघा हे हनुमानचं मंदिर आहे आपलं. दशानन से बलशाली शतानन अनगिनत बरसाए शिलाखंड सामना करत लखन रघुराई और कपीश भी गदा उठाई उत्कट माया भी भयकारी. आता आपल्याला इथून परत जिथं आता आपण आलो होतो गणपती मंदिर परत आपल्याला तिथं खाली जायचं आहे. आणि तिकडनं आपल्याला परत वरती जायचं आहे. आणि तिथं वरती आपण गेलो तर दुर्गा माताचं मंदिर राहणार आपल्याला. चला मग हे आपल्याला आता या रस्त्याने परत खाली उतरायचं आहे गणपती मंदिरकडे. हे आपण परत गणपती मंदिरकडे आलेलो आहे. आणि इकडनं आपल्याला या रस्त्याने वरती जायचं परत. दुर्गा माताचं मंदिर लागेल इकडनं या रस्त्याने. चला मग आता वरती जायचं सुरुवात करू. हे बघा हे आपलं दुर्गा माताचं मंदिर आहे वरती. आता वरती चाललो आम्ही. दुर्गा माताचं मंदिर आहे इकडे वरती. खूप छान आहे पण मस्त एकदम. बघा जंगलच जंगल एकदम. मित्रांनो मंदिर तर बंद आहे दुर्गा माताचं. याच्यासाठी सॉरी. पण आम्हाला माहीत नव्हतं मंदिर चालू राहतं का बंद राहतं. हे बघा इकडनं वरती आलो होतो आपण. दुर्गा माताचं मंदिर आहे. मंदिर बंद आहे त्यासाठी मी तुम्हाला काही दर्शन नाही करू शकत. पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी. दुर्गा
तर आता तुम्हाला दाखवतो मागचं दर्शन कसे राहतं इथले. हे बघा, हे आपलं दुर्गादेवीचं मागचं ठिकाण आहे. इकडे लोक नारळ फोडतात. याच्या पक्के पुढं तर रस्ता नाही आता. चला मग मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच संपवतो आता. या एखादी वेळेस तुम्ही इथं गोंदिया जिल्हा आमगाव इथे, काय नाही इकडनं फक्त आपलं जवळच आहे आमगाव गोंदियाकडनं. आणि या तुम्ही इथं महादेवपाडीचे दर्शन करायला, खूप सुंदर आहे. आणि येणार तर थंडीमध्ये या, नंतर शक्यता तर महादेव आपलं महाशिवरात्री राहते ना, त्या दिवशी या. त्या दिवशी इथं जत्रा पण खूप मोठी राहते आणि खूप सुंदर राहते, बघायसारखे म्हणे. या एक वेळेस दर्शन करायला. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघासारखं आहे. आणि काही चुकलं असेल तर माफ करा माझ्याकडनं, चुकलं काही बोलल्या गेलं असेल तर. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या ब्लॉगला मग आता आपण.